दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तब्बल 3 महिन्यांच्या कालावधीनंतर पालकमंत्री पदाच्या घोषणा केल्या, पण यादी जाहीर करताच महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय। रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी रात्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला अचानकपणे स्थगिती देण्यात आली। रायगडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते, पण या विरोधात भरतशेठ गोगावले यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला। त्यानंतर या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री पदाची यादी जाहीर करून थेट दावस गाठलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अंतर्गत वादाची झळ पोहोचली। त्यामुळे त्यांच्यावर तिथूनच स्थगिती देण्याची परिस्थिती उद्भवली। गेल्या काही काळापासून महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे समोर आले आहे। तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून झालेल्या घडामोडींवरून पुन्हा एकदा ही नाराजी समोर आली आहे। एकीकडे शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना डावलून रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे दिले। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये गेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।